उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील आणि अडकलेले कामं मार्गी लागतील. स्वामी भक्तांनो, बाजूला असलेली बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. बाळा, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. मला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे. आवडीचं काम मन लावून करा, तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल. आपल्याला 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नाही. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते. डीपी आणि स्टेटस सगळेच चांगले ठेवतात. मनुष्य हा दोन्हीही गोष्टीमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो लांब पडू शकत नाही आणि सुख तो विकत घेऊ शकत नाही. स्वामी महाराज म्हणतात, चेहऱ्यावरून फक्त रंग काढतात, माणसं समजायला ती वाचावी लागतात. जीवनामध्ये कष्ट फक्त तुम्हालाच करायचं आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकार करण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांचा स्वीकार करा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनाची एक भाग आहेत. त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरांवर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. चांगले विचार, सकारात्मक विचार हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा. प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नाच्या प्रति अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यासाठी आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या. तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ एक तुकडा आहे. तुम्ही कसे वागता यावरून तुमचे शिक्षण दिसून येते. पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो.
का पडतो, परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी. आपण अपयशी का होतो, त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी. कमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. की उत्तर न देणे हे सुद्धा एक उत्तरच असते आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असते. कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. तरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. बाळा, तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो. हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. फरारीचा वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देते. आपल्याला सर्वात मोटिवेटर दुसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आयुष्यात जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीत मारून या. मोठे मोठे लोक राग झालेले दिसतील. बदल का घडत नाही? कारण गरिबामध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते. शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. या रात्री जेवू नये, शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये, सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये, प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये. हुंकार मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्याची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. असलेल्या एका हत्याराने देखील काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम प्रकारचे हत्यार संच असूनही तो काम करू शकत नाही. तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या. यशाची साथ कधीही सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा, कारण स्वप्नाशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच हारत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते. कठोर परिश्रम, धैर्य आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्न पाहणं पुरेसे नाही, त्यासाठी मेहनत आणि समर्पण हवे. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही कधी सुरुवात करता ते महत्त्वाचं आहे. सतत त्याच्या प्रयत्नाशिवाय यश अस्तित्वात येत नाही. प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्याच्या अंती असलेले संतोष हा त्या सर्व आव्हानाच्या मूल्याचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.